जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले। ज्यांनी जनसुरक्षा विधेयकाचे एक अक्षरही वाचले नाही ते लोक विरोध करत असल्याचा अप्रत्यक्ष निशाणा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला। विधेयक वाचलं तर ते कधीच त्या विरोधात बोलणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे आणि यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच शाळेत पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा शिकवलीच गेली पाहिजे असं ठाम मतही त्यांनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला। एक देवाभाऊ आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही ते फोडाफोडी करतात असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। नाशिकमधील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारे यांनी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। त्यावेळी बोलताना उद्धव यांनी हा टोला लगावला। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला। सत्ताधाऱ्यांनी मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केल्याची टीका त्यांनी केली आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम सुरू असून धारावी याचं उदाहरण असल्याचंही राऊत म्हणाले। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर रवींद्र चव्हाण ऍक्शन मोडवर आलेत। उद्यापासून पुढील 6 दिवस ते बैठका घेणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलंय। उत्तर मुंबईमधून किमान 38 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे असं गोयल यांनी म्हटलंय। तर उत्तर मुंबई सज्ज आहे। आगामी बीएमसी निवडणुकीबद्दल आम्ही खूप उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा केला होता। शिंदेच्या अचानक दिल्लीवारीमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या। आता शिंदेंच्या याच दिल्लीवारीबाबत सामनाच्या रोखठोकमध्ये मोठा दावा करण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या एकीमुळे शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांना भीती वाटत असल्याचा दावा करण्यात आलाय। कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं मोजमाप बॅरोमीटर म्हणजे निवडणूक आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत कळेलच कोण पुढे जात आहे आणि कोण मागे राहत आहे असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर केलं। संजय शिरसाटांच्या व्हिडिओवरून राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। माफ केलेला व्हिडिओ राऊतांनी दाखवल्याची टीका करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा संजय शिरसाटांनी केला। त्यांच्या या आरोपाला खासदार संजय राऊत यांनीही उत्तर दिले। व्हिडिओ मॉर्फ केला की नाही ते फॉरेन्सिक लॅब ठरवेल असं राऊत म्हणाले। संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। जोपर्यंत शिरसाटांच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं खडसेंनी म्हटलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यांच्या पूर्वसंध्येला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकिलांची आज दिल्लीत बैठक पार पडली। शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील उद्या सुप्रीम कोर्टात करणार आहेत। आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली अवमान याचिका कोर्टानं फेटाळली आहे। नवाब मलिक यांनी हमीचं उल्लंघन केलं नाही असं कोर्टानं नमूद केलंय। मलिक यांनी न्यायालयाला दिलेल्या हमीचं उल्लंघन करून वानखेडे कुटुंबियांची बदनामी केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडेंनी केला होता। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली। राष्ट्रपतींकडून उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। 2024च्या लोकसभेला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। निकमांसह 4 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली। राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला। यावेळी मोदींनी मराठीत संवाद साधल्याचं निकम यांनी सांगितलंय। मोदींनी हिंदीत बोलू की मराठीत असं विचारल्याचंही निकमांनी सांगितलंय। राष्ट्रपती कोर्टातून वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे। या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं। तसंच पंतप्रधान देशभक्तांच्या मागे उभं राहतात असं म्हणत त्यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलारांनी त्यांचं अभिनंदन केलं। मुंबईचे योद्धे राज्यसभेत असा उल्लेख करत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आहे। निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबाबत आठवलेंनी त्यांचं अभिनंदनही केलं। यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील उपस्थित होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमका का राजीनामा दिला हे समजू शकलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।
सोबतच जयंत पाटील यांना आता राष्ट्रीय राजकारणात काम करायचं असावं अशी शक्यताही अजितदादांनी बोलून दाखवली. मला 7 वर्ष झाली, इतरांना संधी द्या असं जयंत पाटील स्वतः म्हटले होते, त्यामुळे त्यांनी जागा खाली केली असेल असं विधान छगन भुजबळांनी केले. भाजपासारख्या पक्षात देखील 2 वर्षात अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते. वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते असं भुजबळ म्हणाले. जयंत पाटलांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या खोट्या आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंनी दिली. नाशिकच्या देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्रीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुनगटावर शिवबंधन बांधून हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह नाशिकमधील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. कबड्डी संघटनेमध्ये काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबलाय. संस्था मुठीत ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत. त्यामुळे आता कबड्डीमध्ये आपल्याला पुन्हा लक्ष घालावं लागेल असा सूचक इशारा शरद पवारांनी दिला. कबड्डीवरील विदर्भ ग्रंथाचं प्रकाशन मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते. अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं. राज्यात तिजोरीवर आर्थिक भार पडतोय, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक भार सहन करायला तयार आहे असं अमृता फडणवीस म्हणाले. मराठीवर वाद सुरू असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वर सरस्वतींनी मराठी शिकण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. शंकराचार्यांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या 2 महिन्यात मराठी शिकण्याचा त्यांनी निर्धार केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाई फेकल्याची घटना घडली. या घटनेचा आमदार रोहित पवार यांनी जाहीर निषेध केला. हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळे त्या भ्याड कृत्यामागील मास्टर माइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा असंही रोहित पवार म्हणाले. प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला शाई फेकचा आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध व्यक्त केला. काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हा हल्ला केला असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो असं मिटकरी म्हणाले. डोंबिवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खड्ड्यात झाडं लावून केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमधील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. गोरेगावच्या पत्राचा रहिवाशांनी निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात म्हाडा कार्यालयावर 15 जुलैला आक्रोश मोर्चा काढण्याचं निश्चित केलं होतं. मात्र खेरवाडी पोलिसांनी त्याविरोधात गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. याच्या अहवालानुसार मुंबईतील देवनार, सायन, कांदिवली आणि बीकेसी सारख्या ठिकाणी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे. PM2.5च्या पातळीमध्ये राष्ट्रीय मानांकनापेक्षा जास्त वाढ झाली आहे. चेन्नई, कोलकाता या शहराची तुलना केल्यावर मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. मुंबईतल्या राणीच्या बागेत पर्यटकांचा ओघ कमी झालाय. 2024 आणि 25 या वर्षात पर्यटकांची संख्या घटल्याचं दिसून येत आहे. यावर्षी 23,57,000 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. त्यातून मनपाच्या तिजोरीत 9.18 कोटींचा महसूल जमा झालाय. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटक कमी झाल्यानं महसुलातही घट झाली. भिवंडी शहरातील तय्यब्बानगरमध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सदरचे शौचालय धोकादायक परिस्थितीत उभं असून याचा वापर रोज शेकडो नागरिक जीव मुठीत धरून करतायत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. भिवंडीतील कामतघरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले. या भागात ट्रकचा मोठा अपघात झाला, त्यामुळे पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं 8 ते 10 फूट पाण्याचा फवारा उडाला. यातून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागलं होतं, त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. मुंबई महानगरपालिकेनं पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी मोठा प्रकल्प हाती घेतलाय. तलावात सोडण्यात येणारं गटाराचं पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याचं काम आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना 1 दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
तसंच 7 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. अंतराळवीर शुभांशु शुक्ला 15 जुलैला पृथ्वीवर परतणार आहे. 18 दिवसांच्या अंतराळातील मुक्कामानंतर पृथ्वीवरती येणार आहे. पृथ्वीवर परतल्यावर त्याला 7 दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवलं जाईल. उद्या 4ही अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू करतील. 15 जुलैला दुपारी 3 वाजता यान कॅलिफोर्नियाच्या समुद्रात उतरणार आहे. विद्युत कार कंपनी टेस्लाला भारतात वाहनांची विक्री करण्याची परवानगी मिळाली. अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयानं टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला व्यवसाय प्रमाणपत्र दिले. त्यानंतर कंपनी आता मुंबईत त्यांच्या शोरूममध्ये आपली वाहनं प्रदर्शित करू शकतील, वाहन चाचणी देऊ शकेल, अशी विक्री सुरू करू शकेल. मुंबईतील मतदारसंख्येत जवळपास 10 लाखांची वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचं कामही वेगात सुरू झालंय. पंतप्रधान आवास योजनेच्या वांगणीजवळील शीळ आणि कराव गृह प्रकल्पात अद्याप एकही घर तयार नसतानाही म्हाडा संबंधित विकासकाला सुमारे 40 कोटी जादा अनुदान दिल्याची बाब उघड झालेली आहे. रेल्वेच्या सर्व कोचमध्ये आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. प्रत्येक कोचमध्ये 4 कॅमेरे लागणार आहेत. रेल्वेच्या इंजिनमध्येही 6 कॅमेरे लावण्यात येणार आहेत. रेल्वेतील 74,000 कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मुंबईतील भुयारी मेट्रोमुळे सुपर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शहर उपनगर आणखी जवळ येणार आहेत. मेट्रो 3च्या अत्रे चौक ते कफ परेडचा टप्पा ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गात मंत्रालयासह महत्त्वाची कार्यालये आहेत, त्यामुळे प्रवाशांना भुयारी मेट्रोचा अधिक फायदा होणार आहे. राज्यात महावितरणकडून सर्वत्र आधुनिक टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. महावितरणाच्या ग्राहकांना वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. ठाण्यात बेकायदा इमारतीच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणारे हरित क्षेत्र असल्यानं ठाणे महापालिकेनं हा निर्णय घेतला. मुंब्रा इथल्या शीळ भागातील 21 बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे आणि त्यानंतर मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.